नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अनुप नागपुरे पुन्हा तुमचं स्वागत करतोय आपल्या असिस्टंट टाउन प्लॅनरच्या बॅचमध्ये. मित्रांनो, बऱ्याचशा लोकांनी त्या यूट्यूबवर किंवा त्या व्हिडिओमध्ये कमेंट केलेल्या आहेत. आय होप सो की तुम्हालाही जर का हा व्हिडिओ खरंच आवडत असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटसुद्धा करा. आजचा जो व्हिडिओ आहे हा UDCPR वर आहे. UDCPR मध्ये मॅक्झिमम ट्रॅव्हलिंग डिस्टन्स रेसिडेन्शियलमध्ये आणि कमर्शियलमध्ये साधारणतः किती असायला पाहिजे यावरचा हा व्हिडिओ आहे. जर का तुम्ही UDCPR मधनं गो थ्रू केलं तर हाच पार्ट तुम्हाला स्टडी करायला साधारणतः अर्धा ते 1 तास लागेल. पण जर का तुम्ही सिंपल डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन किंवा या सिंपल ट्रिक जर लक्षात ठेवल्या तर बेस्ट वे तुम्हाला हार्डली 2 मिनिटात हा पार्ट मगअप होईल किंवा तुमच्या लक्षात राहील. सिंपल पद्धतीने UDCPR चा पार्ट हा एक्सप्लेन केला गेला आहे, जो की आपल्या बॅचमध्ये आहे. असिस्टंट टाउन प्लॅनरच्या बॅचमध्ये ऑलरेडी एक्सप्लेन केला गेला आहे किंवा पूर्ण ATP 2024 हा एक्सप्लेन केलेला आहे. आजचा व्हिडिओ ज्यावर आहे तो आहे एक्झिट रिक्वायरमेंटवर. साधारणतः UDCPR मध्ये काही कंडिशन्स अप्लाय करण्यात आल्या होत्या, ज्या कंडिशनवर मॅक्झिमम ट्रॅव्हलिंग डिस्टन्स हे किती असायला पाहिजे या संदर्भात हा व्हिडिओ आहे. किंवा यानंतरच्या कंडिशन्स मध्येच आपण स्टडी करणार आहे रिफ्यूज एरियावर. सो कंडिशन मध्ये काय सांगितलंय की मॅक्झिमम ट्रॅव्हलिंग डिस्टन्स किंवा एक्झिट रिक्वायरमेंट काय असतात. इन केस जर का रेसिडेन्शियल बिल्डिंग असेल किंवा हजार्डस ऑक्युपन्सी असेल तरी डिस्टन्स कमी असायला पाहिजे आणि त्यासाठी मॅक्झिमम ट्रॅव्हलिंग डिस्टन्स हे 22.5 अशा पद्धतीचं एक कंडिशन्स अप्लाय करण्यात आलेली आहे UDCPR मध्ये. म्हणजे जे प्रावधान तिथे टाकलेलं आहे 22.5 चं हे फक्त आणि फक्त रेसिडेन्शियल आणि हजार्डस ऑक्युपन्सीज साठी दिलेलं आहे. आता मॅक्झिमम ट्रॅव्हलिंग डिस्टन्स म्हणजेच काय की जो काही एक्झिट पोर्शन किंवा एक्झिट अवेलेबल होईल, तुम्ही उभ्या असलेल्या पोझिशन पासून जो एक्झिट अवेलेबल होईल तो मॅक्झिमम 22.5 मीटर एवढ्या डिस्टन्सवर अवेलेबल असायला पाहिजे, त्यापेक्षा जास्त अलाउ नाही. म्हणजेच काय, सपोज इन केस मी जर का इथनं ट्रॅव्हल करत असेल, ट्रॅव्हल इन द सेन्स की मी चालत असेल, धावत असेल इन केस ऑफ इमर्जन्सी, तर त्या केसमध्ये हे डिस्टन्स जे दिलेलं आहे हे डिस्टन्स 22.5 एवढं दिलेलं आहे. क्लिअर. मग तुम्ही इकडे जा किंवा इकडे जा, जिथे कुठे तुम्हाला अप्रोच असेल, इझी ऍक्सेस असेल किंवा एक्झिट वे असेल, तो मॅक्झिमम 22.5 असणं गरजेचं आहे. याच उलट जर का असेंब्ली बिल्डिंग असेल, बिझनेस असेल, मर्कॅन्टाईल असेल, इंडस्ट्रियल असेल किंवा स्टोरेज ऑक्युपन्सी असेल, तर ह्याच डिस्टन्स जे काही प्रावधान UDCPR मध्ये केलेलं आहे ते मित्रांनो 30 मीटर साठी केलं आहे. म्हणजे मॅक्झिमम ट्रॅव्हल डिस्टन्स हा 30 मीटर आहे. तुम्हाला जर का मॅक्झिमम ट्रॅव्हल करायचं असेल एक्झिट रिक्वायरमेंट साठी किंवा एक्झिट साठी तर 30 मीटर हे मॅक्झिमम ट्रॅव्हलिंग डिस्टन्स असेल. आय होप हे परफेक्ट समजलं असेल. एकदम इझी पॉइंटने सांगितलंय, इझी वेने सांगितलंय, लक्षात ठेवायचंय. इंडस्ट्रियल असू दे, मर्कॅन्टाईल असू दे, असेंब्ली असू दे, बिझनेस असू दे, स्टोरेज असू दे, ह्या सर्व टाईपच्या बिल्डिंगसाठी 30 मीटर असं प्रावधान केलेलं आहे. जर का रेसिडेन्शियल असेल आणि इंडस्ट्रियल हजार्डस असेल तर ते डिस्टन्स कमी आहे, 22.5 एवढं दिलेलं आहे. क्लिअर. यासोबतच कंडिशन काय आहे, नेक्स्ट पार्ट आहे रिफ्यूज एरिया कुठे प्रोव्हाइड केला जातो किंवा रिफ्यूज एरियाच्या कंडिशन्स काय काय आहेत. मित्रांनो, रिफ्यूज एरिया हा 2 केसमध्ये पुटअप केला जाऊ शकतो. जर का बिल्डिंगची हाईट 24 ते 39 मीटर असेल तर पहिल्या 24 मीटरला तुम्ही रिफ्यूज एरिया प्रोव्हाइड करू शकता. फर्स्ट कंडिशन काय सांगितली, बिलकुल डोक्यात फिट करून ठेवा. पहिली कंडिशन आहे, जर का बिल्डिंगची हाईट 24 ते 39 मीटर असेल तर रिफ्यूज एरिया तुम्ही पहिल्या 24 मीटरला प्रोव्हाइड करू शकता. क्लिअर. पण जर का बिल्डिंगची हाईट ही 39 मीटर पेक्षा जास्त जर का होत असेल, जर का बिल्डिंगची हाईट 39 मीटर पेक्षा जास्त होत असेल तर त्या केसमध्ये तुम्हाला रिफ्यूज एरिया हा पहिल्या 24 मीटरला 1 म्हणजे फर्स्ट 24 मीटरला पहिला रिफ्यूज एरिया
आणि त्यानंतर प्रत्येक 15 मीटरला एक रिफ्यूज एरिया तुम्हाला देणं गरजेचं असते. म्हणजेच 24 मीटरवर पहिला आणि मग नंतर प्रत्येक 15 मीटर नंतर तुम्हाला एक रिफ्यूज एरिया टाकणं गरजेचं आहे किंवा प्रोव्हाइड करणं गरजेचं आहे. या पर्टिक्युलर केसवर तुम्ही रिफ्यूज एरिया प्रोव्हाइड करू शकता. क्लिअर? आय होप ही कंडिशन क्लिअर असेल किंवा तुम्हाला क्लिअर लक्षात आली असेल किंवा अशा पद्धतीच्या कंडिशन मधनच रिफ्यूज एरिया प्रोव्हाइड केला जातो. आय होप ह्या दोन्ही गोष्टी तुम्हाला कळाल्या असतील. इथेच थांबतोय. भेटूया आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्यू. हॅव अ ग्रेट टाइम. थँक्यू सो मच.